नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, हे बघा, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काल जी घटना घडली, वादळी वाऱ्यामुळं निष्पाप 2 महिलांचा जीव गेला, तर याला खरं जबाबदार कोण आहे? महानगरपालिका आहे का? हे जे असे मोठे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे असे जे ठेकेदार लोक आहेत का ते आहेत? म्हणजे शहराला आपल्या हे जे अधिकारी आहेत, हे मोठे जे भ्रष्ट कर्मचारी जे आहेत, हे डेव्हलपर जे आहेत, हे कंस्ट्रक्शनवाले जे आहेत, जे टेंडर घेऊन कामं करतात, तर यांना कुठला धाक नाही का? महानगरपालिका काय म्हणते की आम्ही यांना 3 वेळेस पत्रव्यवहार केला की बाबा हे काम जे राहिलेलं आहे याचं ऑडिट करून घ्या. पण महानगरपालिकेनं 3 वेळेस पत्रव्यवहार करण्याऐवजी जर कधी यांच्या वेळेस 1 वेळेस कारवाई जर कधी केली असती तर ही घटना घडली असती का? आज निष्पाप 2 महिलांचा जीव गेला, 5-6 जण जखमी झाले, तर हा सगळा प्रकार घडला असता का? त्याला खरं सगळ्यात जास्त कारणीभूत आणि याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका आहे का हे मोठे कंस्ट्रक्शनवाले असे जे डेव्हलपर्स जे आहेत ते टेंडर घेऊन काम करतात? तर महानगरपालिकेने जर कधी अशा डेव्हलपर्सवर जर कधी 3 वेळेस पत्रव्यवहार करण्याच्या व्यतिरिक्त यांच्यावरती कारवाई जर कधी केली असती तर एवढी मोठी घटना घडली असती का? तर आपली जी महानगरपालिका जी आहे तर ती आता तरी थोडंसं होशमध्ये येईल का? मला एकच गोष्ट कळत नाही, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधले जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी जे आहेत, ते कुठल्या लेवलने काम करतात का? आणखी एखाद्या वादळी वाऱ्याचं एखादं नुकसान होईल किंवा एखाद्याचा जीव जाईल याची वाट पाहतायत? भावांनो, थोडंसं सतर्क राहा. आणखी जे आपले महानगरपालिका जी झोपलेली जी आहे यांना थोडंसं जागृत करा.